नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत? तर आता सर्व तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात, ज्यामध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तुम्ही अपियर होत आहे. जसं MPSC आहे, UPSC आहे, बँकिंग एक्झाम आहे, स्टाफ सिलेक्शन, वेगवेगळ्या परीक्षेला तुम्ही सामोरे जात आहे. तर आपण याचा सिलेबस जर बघितला तर त्याच्यामध्ये जो एक सब्जेक्ट आहे जनरल सायन्स कन्सिस्ट ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड हायजीन सब्जेक्ट. हायजीन म्हणजे काय की एन्व्हायरमेंटल स्टडीज यामध्ये येतं. तर आज आपण फिजिक्स या सब्जेक्टमध्ये फोकस करणार आहोत, ज्यामध्ये जे बेस आहे युनिट्स अँड मेजरमेंट, जे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये सुद्धा ते युजफुल आहे, युनिट्स अँड मेजरमेंट. तर यावर आपण आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर युनिट्स अँड मेजरमेंट म्हणजे काय की मोजमाप आहे ना, मोजमापनाची पद्धती ज्याला म्हणतो आपण. तर डे टू डे लाईफमध्ये आपल्याला मेजरमेंटचं काय महत्त्व आहे, इम्पॉर्टन्स काय आहे. तर जसे आपलं सकाळी उठतो, आपण किती वाजता उठतो, रात्री किती वाजता झोपतो, म्हणजे आपला दिवसच सुरुवात होतो मेजरमेंटपासून आहे ना, बरोबर ना. त्यानंतर आपल्याला लागतो एक चहा. त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर मेजरमेंट आवश्यक असतं. चहापत्ती किती टाकायची, साखर किती टाकायचं, दूध किती टाकायचं. त्यानंतर वेळ येते स्वयंपाकाची. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट मेजरमेंट आपल्याला आवश्यक असतं. म्हणजे काय की आपण लाईफ विदाऊट मेजरमेंट कन्सिडर करू शकत नाही. फक्त एक गोष्ट हे आहे की आपण त्याला व्हिज्युअलाइज नाही करत, आपण त्या दृष्टीने मेजरमेंटकडे पाहत नाही. पण सकाळी उठल्यापासून तर रात्री किती वाजेपर्यंत झोपलं, किती वाजता झोपलं, तर या सगळ्यांमध्ये मेजरमेंट जे आहे ते इन्क्लूड होतं. आता समजा हे तर झालं. आता या आजच्या काळामध्ये बरेचसे युनिट्स आणि इक्विपमेंट्स अवेलेबल्स आहेत आपल्यासाठी मेजरमेंटसाठी. पण आपण समजा प्राचीन काळाचा विचार केला, जसं की 1800चा जो काळ होता है ना, प्राचीन युग जेव्हा म्हणतो आपण, जेव्हा हे जे अवेलेबिलिटीज आहेत युनिट्स वगैरे हे काहीच आपल्याला माहिती नव्हतं. तर त्यावेळेसचा समजा विचार केला आपण, तर विचार करा की त्यावेळेसचे लोक कसे काय मेजरमेंट करत असतील, कुठल्या पद्धतीने करत असतील है ना. आता मी तुम्हाला एक टाईम मशीन जे म्हणतो ना आपण, टाईम मशीनच्या सहाय्याने त्या युगामध्ये घेऊन जाते थोड्या 5 मिनिटासाठी है ना. विचार करा की त्यावेळेस लोक कशा पद्धतीने मेजरमेंट करत असतील, कोणते कोणते इक्विपमेंट्स यूज करत असतील. तर त्यावेळेस ते कॅन यूज हँड्स है ना, विथ मेजर करायचे. नंतर मग हँड है ना, फीट, हे सगळं मेजरमेंट त्यावेळी त्या पद्धतीने करायचे. आता हे जे मेजरमेंट राहायचं तर इट इज व्हॅरी पर्सन टू पर्सन. कारण सर्वच जण जे असतात ते एकाच हाईटचे किंवा एकाच याचे एका स्टँडर्डचे नसतात, म्हणजे ते व्हॅरी असतात. तर ते काय व्हायचं, युनिट जे आहे इट व्हॅरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन अँड इट इज नॉट रिलायबल. मग त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू डिफरंट टेक्नॉलॉजी चेंजेस होत गेलेले आहेत आणि चेंजेसनुसार मग आतापर्यंत जे आपण ऑब्झर्व करतो आहे तर ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. आता प्राचीन काळामध्ये जसं ग्रीक देश किंवा मग इजिप्शियन जे, तर यामध्ये युनिट जे आहे ते खूप डेव्हलप होते है ना, स्टँडर्ड होते. आणि बरेचसे जे आपले युनिट्स आहेत तर ते आपण त्यांच्याकडून घेतलेले आहेत. आता फिजिक्स किंवा मग केमिस्ट्रीमध्ये तुम्ही बघत असाल तर जे वर्ड्स आपण यूज करतो तर दॅट ओरिजिनली अरायझेस फ्रॉम द ग्रीक वर्ड है ना, आणि त्याला मग आपण आपल्या भाषेमध्ये कन्वर्ट करतो. ओके. तर त्यावेळेची जी पद्धती होती तर त्यांच्याकडनं आपण खूप जास्त युनिट्स आणि ते सगळं शिकलेलं आहे. कारण तिथे व्यापार जो आहे तो खूप चालायचा, भरभराटीचा असायचा आणि देवाणघेवाण पद्धत ही सगळी या देशामध्ये जास्त डेव्हलप होती. ओके ना. आता हे जे आहे ते जे युनिट यूज करायचे दॅट इज द क्युबिट वन है ना. क्युबिट म्हणजे काय की जसं आता आपण मिडल फिंगरपासनं मेजरमेंट केलं तर या आर्म्सपर्यंत, तर हे जे मेजरमेंट असतात त्याला म्हणतात क्युबिट है ना. तर ते यूज करायचे. टाईम त्यांना यूज करायचा आहे तर टाईमसाठी आपण आता स्मार्ट वॉच आणि ते सगळं वॉच वगैरे डिजिटल वॉच त्या सगळं यूज करतो. मग जेव्हा ते टाईम यूज मेजर करायचे तर टाईम कुठल्या पद्धतीने यूज करायचे ते मेजर करायचे. एक सँड वॉच राहायची, माहिती आहे तुम्हाला सँड वॉच, वाळूची जी घड्याळ राहायची त्यामधून वाळू पडायची आहे ना, मग परत त्याला असं उलटं करून ठेवलं जायचं. तर सँड वॉच यूज फॉर द मेजरिंग ऑफ टाईम. अशा वेगवेगळ्या पद्धतीने
आधी प्राचीन काळामध्ये मेजरमेंट करायचं, पण हे सगळं जे होतं ना थोडं म्हणजे इनकन्व्हिनियंट होतं, रिलायबल नव्हतं, कुठेतरी स्टँडर्ड नव्हतं. आता पण आपण जसं गावामध्ये बघतो किंवा मग आपली आई म्हणते आपल्याला की 5 पायले आहे दळण घेऊन ये, बरोबर आहे ना, पायली आपण वापरतोच ना. तर हे सगळे युनिट्स म्हणजे एकक जे आहेत ना हे मेजरमेंट्ससाठी आपण यूज करतो, डे टू डे लाईफमध्ये आपल्याला लागतातच. आता आपल्याला डे टू डे लाईफमध्ये इम्पॉर्टन्स काय आहे मेजरमेंटचं, कुठलं इम्पॉर्टन्स आहे. जसं आता आपल्याला आईने म्हटलं आहे की जा आणि दुकानातून साखर घेऊन येतो, बट वी से दॅट बी अ स्मॉल अमाऊंट ऑफ शुगर और लार्ज अमाऊंट ऑफ शुगर, नो. असं म्हणतो का आपण शॉपकीपरला की गिव्ह मी अ स्मॉल अमाऊंट और लार्ज अमाऊंट ऑफ शुगर, नो, बिकॉज दिस सेंटेन्स डज नॉट गिव्स द एक्झॅक्ट नॉलेज for the proper information. And at that time we have to say that give me a 2 kg, 3 kg, whatever you want. बरोबर ना. तर आपल्याला एक्झॅक्ट मेजरमेंट जे आहे ते सांगायला हवं असतं. जसं आता कपडा घ्यायचा आपल्याला है ना, क्लोथ, इफ वी हॅव टू परचेज द क्लोथ देन ॲट दॅट टाइम वी हॅव टू टेल देम द एक्झॅक्ट मेजरमेंट. घर बांधायचं आहे, घर कन्स्ट्रक्ट करायचं आहे, आर्किटेक्चर जे आहे त्यांचं ते डिझाईन असतं बरोबर, प्रॉपर मेजरमेंट शिवाय काहीही होत नाही. कुठलीही फील्ड कन्सिडर करा तुम्ही, त्यामध्ये एक्झॅक्ट आणि प्रॉपर मेजरमेंट जे आहे ते आवश्यक असतात. हे सगळं इम्पॉर्टंट जे आहे ते मेजरमेंटचं आपल्याला माहिती आहे, फक्त आपण त्याला त्या दृष्टीने बघत नाही. मेडिसिन फील्डमध्ये आहे ना, मेडिसिन जे बनतात त्याच्यामध्ये जे औषधी वगैरे बनतात तर त्याचं प्रॉपर प्रपोर्शनेट नसलं तर मग तुम्हाला माहिती आहे काय. तर ही प्रत्येक फील्डमध्ये आपल्याला मेजरमेंटची जी आहे आवश्यकता असते. आता सायंटिफिकली आपण समजा विचार केला तर सायंटिफिकली बाय देअर इज अ इम्पॉर्टन्स ऑफ मेजरमेंट है ना. सायन्सच्या दृष्टीने मेजरमेंटचं काय महत्त्व आहे. तर सायन्स हा जो सब्जेक्ट आहे, सायन्स इट इज द सिस्टमॅटिक अटेम्प्ट टू अंडरस्टँड द नॅचरल फिनॉमिना. नॅचरल फिनॉमिना कोणते आहेत. देर आर लार्ज नंबर ऑफ नॅचरल फिनॉमिना अराउंड अस. जसं की रोटेशन ऑफ अर्थ अराउंड द सन, इट इज द नॅचरल फिनॉमिना. रोटेशन ऑफ प्लॅनेट्स अराउंड द स्टार है ना, सन. देन रेनबो आहे, इट इज अ ब्युटिफुल नॅचरल फिनॉमिना. इक्लिप्सेस आहेत, टाइड्स आहेत, वल्कॅनोज आहे, डिफरंट नॅचरल फिनॉमिना. स्कॅटरिंग ऑफ लाईट आहे, जेवढ्या तुम्हाला आठवत असेल त्या सगळ्या नॅचरल फिनॉमिना. त्याचा अभ्यास करणं म्हणजे सायन्सचा अभ्यास करणं. The study of natural phenomena is nothing but the study of science. आता त्याच्यामध्ये आपण नेमकं काय अभ्यासतो, काय वाचतो. तर फिजिक्सच्या रिलेटेड समजा आपण बघितलं तर फिजिक्स इट इज बेस्ड ऑन द एक्सपेरिमेंट अँड द ऑब्झर्वेशन अँड द मेजरमेंट. इट इज द बेसिक थिंग विच इज रिक्वायर्ड फॉर द फिजिक्स. एक्सपेरिमेंट अँड मेजरमेंट फॉर्म द बेसिक्स ऑफ फिजिक्स. ओके. आता एक्सपेरिमेंट आणि मेजरमेंट नसलं तर त्याच्याशिवाय फिजिक्स बनूच शकत नाही. देर इज अ नो फॉर्म्युलेशन ऑफ लॉज, नो डिस्कवरीज, ऑल. सो इट इज अ बेसिक नीड दॅट एक्सपेरिमेंट अँड मेजरमेंट. आता इतकं जे फिजिकल वर्ल्ड आहे आपलं है ना, फिजिकल वर्ल्ड म्हणजे काय की जे आपल्याला दिसत आहे, ज्या वस्तू आपल्याला सगळ्या दिसतात, भौतिक वर्ल्ड ज्याला म्हणतो आपण, की आपल्याला आपल्या सराउंडिंगमध्ये खूप साऱ्या वस्तू, बेंच, डेस्क, ट्री दिसतात, बिल्डिंग दिसतात, गाडी दिसतात, खूप साऱ्या वस्तू दिसतात. तर आता या सगळ्यांचं मेजरमेंट आपण समजा केलं म्हणजे बघितलं आपण ऑब्झर्वेशन समजा केलं तर यांचं डायमेन्शन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे ना. प्रत्येकांचा साईज, शेप आहे ना, त्यांचा यूज प्रत्येकांचा वेगवेगळा आहे. तर त्या अकॉर्डिंग आपल्याला इथे मेजरमेंट्स आणि युनिट्सची जी आहे ती आवश्यकता पडलेली आहे. त्याला आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे, त्याला आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. वी हॅव टू ऑब्झर्व देट अँड स्टडी देट अँड यूज द फॉर्म्युलेशन्स ऑफ लॉज. तर यासाठी आपल्याला मेजरमेंटची खूप 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 नितांत आवश्यकता आहे. आता सिस्टमॅटिक ऑब्झर्वेशनमध्ये आपण काय स्टडी करतो की जसं ज्या क्वांटिटीज, फिजिकल क्वांटिटीज इन्व्हॉल्ड आहेत त्या एक्सपेरिमेंटसाठी तर त्याची स्टडी आपण करतो आहे. आता देर आर लार्ज नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी लाईक लेंथ, मास, टाइम, देन टेम्परेचर, वेलॉसिटी आहे, ॲक्सेलरेशन आहे, प्रेशर आहे, फोर्स आहे, लार्ज नंबर ऑफ physical quantities are there. तर त्या एक्झॅक्टली व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू डू द स्टडी ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. ओके. फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं आता. फिजिकल क्वांटिटी म्हणजे द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड
अशी क्वांटिटी ज्याला आपण मेजर्ड करू शकतो, दॅट इज नथिंग बट द फिजिकल क्वांटिटी. अँड देअर आर लार्ज नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज. ओके, म्हणजे खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत जे आता आपल्याला एक 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 येईल. तर या क्वांटिटीची स्टडी करणं म्हणजे फिजिकल क्वांटिटी. आता मला सांगा, जसं 2 kg आपण असं म्हणतो, 2 kg 3 kg किंवा मास ऑफ दिस लेंथ ऑफ दिस डस्टर इज 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर म्हणजे 10 टाइम्स समथिंग स्टँडर्ड विच इज यूज फॉर डिफाइन टू दॅट पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटी, अँड दॅट इज नथिंग बट अ सेंटीमीटर. सो सेंटीमीटर इज नथिंग बट द युनिट. आता ते युनिट कशासाठी यूज करतोय आपण? त्या फिजिकल क्वांटिटीला डिफाईन करण्यासाठी. सो द स्टँडर्ड रेफरन्स विच वी आर युझिंग टू डिफाईन द फिजिकल क्वांटिटी इज नथिंग बट द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. है ना? त्या फिजिकल क्वांटिटीला डिफाईन करायसाठी आपल्याला काहीतरी लागेल, तर त्याला म्हणतात युनिट्स. त्याला काय म्हणतात? युनिट्स. आणि ही जी फिजिकल क्वांटिटी असते, इट कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड अँड इट्स युनिट. है ना? जसं 2 kg मी म्हटलेलं आहे, 2 kg. तर 2 kg म्हणजे 2 इट इज द मॅग्निट्यूड ऑर व्हॅल्यू नंबर. 2 काय झालं? मॅग्निट्यूड व्हॅल्यू. अँड kg इट इज द युनिट. हे काय झालं? युनिट. ओके, तर हे झालं kg, हे झालं युनिट. म्हणजे फिजिकल क्वांटिटी जी आहे ती एक्सप्रेस करते इन टर्म्स ऑफ द व्हॅल्यू, नंबर अँड देअर युनिट. Okay, and the standard reference which is used to measure the physical quantity is nothing but the unit of that physical quantity, and that unit having some requirements. तर हे जे युनिट्स आपण यूज करतो तर त्याला काही रिक्वायरमेंट्स असतात. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे इट शुड बी युनिव्हर्सली एक्सेप्टेड. है ना? युनिट कसं असायला पाहिजे? इट शुड बी युनिव्हर्सली एक्सेप्टेड. ओके, समजला युनिट आणि फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं. आता जेव्हा या ज्या सिस्टीम फिजिकल क्वांटिटीज होतात यांना कॅटेगराईज कसं करायचं, आपल्या खूप साऱ्या आपल्याला फिजिकल क्वांटिटी माहिती आहे, सिस्टमॅटिक वेनी आपल्याला त्याला न्यायचं आहे. तर इन 1832 द सायंटिस्ट गॉस सजेस्टेड दॅट देर आर ओनली 3 फंडामेंटल क्वांटिटी, दॅट इज लेंथ, मास अँड टाइम. है ना? लेंथ, मास आणि टाइम ह्या 3 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. जेव्हा आपल्याला 1832 या शतकामध्ये गॉस या सायंटिस्टनी आपल्याला सांगितलं होतं. आणि अकॉर्डिंग टू दॅट देर आर 3 डिफरंट सिस्टीम ऑफ मेजरमेंट, अँड दॅट आर MPS, CGS, FPS. है ना? तर यामध्ये जसं MPS सिस्टीम म्हणजे काय? MPS मीटर किलोग्राम सेकंड, मीटर किलोग्राम सेकंड. CGS सेंटीमीटर ग्राम सेकंड. FPS फूट पाउंड सेकंड. MPS मीटर किलोग्राम सेकंड, CGS सेंटीमीटर ग्राम सेकंड, FPS फूट पाउंड सेकंड. These are the 3 fundamental quantity measuring system in which the base unit of length, mass and time are as meter, then centimeter, foot, and the base unit of mass kilogram, gram, pound, and base unit of time is second. ठीक आहे? तर या क्वांटिटीज आपल्याला डेव्हलप झाल्या. तर त्याच्यापैकी MPS आणि CGS इट इज कॉल्ड ॲज अ मेट्रिक सिस्टीम. याला काय म्हणतात? मेट्रिक सिस्टीम. आणि FPS फूट पाउंड सेकंड दॅट इज द ब्रिटिश सिस्टीम. ग्रेट ब्रिटनच्या काळामध्ये ती यूज केला जायची. ठीक आहे? आता MKS सिस्टीम ही जी आहे, MKS म्हणजे मीटर किलोग्राम सेकंड आणि CGS म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंड. है ना? तर ते किलोग्राम आहे, आता इथे ग्राम आहे. तर किलोग्राम आपल्याला कशासाठी यूज करतो? जेव्हा आपल्याला मेजरमेंट करायचं असतं लार्ज क्वांटिटीचं. जसं आपल्याला 2 किलो बटाटे आणायचे आहे ना, तर ते आपल्याला किलोमध्येच मोजावं लागेल. बरोबर आहे ना? आणि समजा आपल्याला गोल्ड परचेस करायचं आहे, गोल्ड परचेस करायचं आहे, तर आपण ते किलोग्राममध्ये घेऊ का? ग्राममध्ये. ओके ना? तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे अकॉर्डिंग टू अवर रिक्वायरमेंट्स दिस कॅन बी चेंज. ओके, नाव वी आर युझिंग द डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट MKS, CGS, FPS. जसं आपण ह्या सिस्टीम यूज करत आहे, तर बाकीच्या देशांमध्ये, बाकीच्या कंट्रीमध्ये अलग अलग त्यांच्या सिस्टीम त्यांनी डेव्हलप केलेल्या आहे मेजरमेंटसाठी. ओके,
So the use of different system of unit is inconvenient to exchange their data between the different parts of the country. आता या खूप साऱ्या सिस्टीम ऑफ युनिट्स झाल्या होत्या आणि जे सायंटिस्ट असतात ज्यांना इन्फॉर्मेशन एक्सचेंज करायची असतात देशाविदेश, तर इट क्रिएट अ कन्फ्युजन, इट इज इनकन्व्हिनियंट. मग त्याच्यावर एक सोल्युशन निघालं की देअर मस्ट बी अ वन सिस्टीम which is the standard and it is internationally accepted. So the SI system, that is System International Unit, it is exist in the 1916 in 11 General Conference of Weight and Measure, and in that system there is the 7 fundamental units, 2 supplementary units and large number of derived units. ही जी सिस्टीम आहे तर ही इंटरनॅशनल लेवलला ॲक्सेप्ट केलं गेली. जसं आता आपलं काय असतं की टोपण नावं असतात है ना. येस बेटा. 1960 त्याच्यामध्ये नंतर मग त्यांनी अजून इम्प्रूव्हमेंट केलं. 1974ला पण त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेंशन केलं. तर जसं आपले टोपण नावं असतात घरी चिंटू पिटू विंटू विंटू असे, पण आपलं ऑन पेपर म्हणजे टी सीवर एकच नाव असतं जे आपलं लिगल असतं. तसंच त्याच प्रकारे इंटरनॅशनल लेवलला एकच सिस्टीम डेव्हलप केली, सिस्टीम इंटरनॅशनल युनिट, आणि हीच जी आहे ती स्टँडर्ड सिस्टीम ऑफ युनिट ॲज अ कन्सिडर केल्या गेली. अँड दॅट सिस्टीम ऑफ युनिट कन्सिस्ट ऑफ 7 फंडामेंटल युनिट्स, 2 सप्लिमेंटरी युनिट्स अँड लार्ज नंबर ऑफ डिराइव्ड युनिट्स. ठीक आहे. ही जी सिस्टीम आहे सिस्टीम इंटरनॅशनल युनिट, तर याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व होतं? 7 फंडामेंटल युनिट्स, 2 सप्लिमेंटरी युनिट्स अँड लार्ज नंबर ऑफ डिराइव्ड युनिट्स. आता इथे फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड युनिट्स काय आहेत तर ते आपल्याला बघायचं आहे. फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट्स. तर फंडामेंटल युनिट्स बघूया पहिले. फंडामेंटल युनिट्ससाठी आपल्याला आता युनिट म्हणजे माहिती आहे आपल्याला काय. द युनिट इज नथिंग बट द युनिट इज व्हेरी गुड, द मेजर द फिजिकल क्वांटिटी है ना. ओके. आता जे फंडामेंटल युनिट्स मेजर करायचं आपल्याला त्याच्यासाठी जी फंडामेंटल क्वांटिटी लागते तर ती काय आहे ते माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. तर फर्स्ट वी नो व्हॉट इज द फंडामेंटल क्वांटिटी. So the fundamental quantity is nothing but the quantity which does not depends on any other quantity for their measurement. अशी क्वांटिटी जी कुठल्याही दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नाही आहे मेजरमेंट करिता, अँड दॅट इज कॉल्ड एज अ बेस क्वांटिटी, इंडिपेंडंट क्वांटिटी पण त्याला म्हणतात. अशी क्वांटिटी की जी दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नाही आहे, इट इज द इंडिपेंडंट क्वांटिटी. So what is fundamental quantity? The quantity which does not depends on any other physical quantity for their measurement. And there are 7 fundamental quantity which does not depends on any other quantity for the measurement. And that are length, mass, time, temperature, electric current. What happened? Double dash. Okay. Fundamental quantities are length, mass, time, temperature, electric current, luminous intensity and amount of substance. या 7 फंडामेंटल क्वांटिटी अशा आहेत की त्या कुठल्याही क्वांटिटीवर डिपेंड नाही आहे. इट इज अ इंडिपेंडंट वन. आणि या क्वांटिटीपासून बाकीच्या दुसऱ्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला केव्हा आपण विचारलं की फंडामेंटल क्वांटिटी कुठले आहेत तर ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन. फंडामेंटल क्वांटिटी, देअर युनिट्स अँड द सिम्बॉल लिहून घ्या तुम्ही म्हटल्यास. ठीक आहे. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी अँड अमाउंट ऑफ सबस्टन्स. These are the 7 fundamental quantity which does not depends on any other quantity for their measurement. Now the fundamental units. Fundamental units काय आहे? The unit used to measure the fundamental quantity. है ना. फंडामेंटल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी आपल्याला जे युनिट्स लागतात त्याला काय म्हणतो आपण? फंडामेंटल युनिट्स. तर लेंथसाठी कुठलं फंडामेंटल युनिट्स आहे? मीटर. आणि त्याचं सिम्बॉल आहे स्मॉल एम. माससाठी किलोग्राम,
सिम्बॉल kg, टाइम सेकंड, सिम्बॉल s, टेम्परेचर केल्विन, सिम्बॉल कैपिटल K, then electric current ampere, capital A, luminous intensity, huh? Which one? Electric current also I. Current is denoted, simply current is denoted by I. Okay. But the unit of that physical quantity, electric current is unit is ampere, so it is denoted by capital A. Then luminous intensity candela, CD, amount of substance mole, आणि त्याला डिनोट करतात mol, सिम्बॉल त्याचा m. आता हे जे फंडामेंटल युनिट्स आणि सिम्बॉल त्याचे फंडामेंटल क्वांटिटी ह्या तुम्हाला झोपेतही विचारलं तरी तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ठीक आहे ना. जोपर्यंत तुम्हाला हे फंडामेंटल क्वांटिटी फंडामेंटल युनिट येत नाही त्याच्यासमोर तुम्ही जाऊ शकता. हे कधी कधी पण विचारलं तर ते तुम्हाला बिलकुल येणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता बघा एक गोष्ट तुम्ही इथे ऑब्झर्व केली असेल की काही युनिट्स जे आहे सिम्बॉल जे आहे ते मी स्मॉल लेटरमध्ये लिहिले, काही कॅपिटलमध्ये लिहिले. का बरं असं लिहिलं? का बरं असं लिहिलं मी? Very good. Because there are certain rules how to write a symbol and unit. तर सर्वात महत्त्वाचा पहिला रूल आहे की ऑल द फिजिकल क्वांटिटी कॅन बी रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ सिम्बॉल. सिम्बॉलमध्येच त्यांना आपल्याला लिहायचं आहे. फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ अ स्मॉल लेटर अँड द symbol for the scientist name should be written in a capital letter. Symbol for the name after a person म्हणजे काय की जिथे सायंटिस्टचं नाव आलेलं आहे should be written in a capital letter. For all other symbol it is written in a small letter. जसं आता केल्विन आहे सायंटिस्ट त्याच्यासाठी आपण कॅपिटल केलेलं, अँपियरसाठी कॅपिटल केलेलं, न्यूटन आहे न्यूटनसाठी कॅपिटल एन लिहायचं राहील आपल्याला, जूल आहे त्याच्यासाठी कॅपिटल जे लिहायचं राहील अशा पद्धतीने. आणि बाकीचे जे सिम्बॉल्स आहेत ते आपल्याला स्मॉल लेटर्समध्ये लिहायचे. ओके क्लिअर. तर हे जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे, एकदम व्यवस्थित तुम्ही करून घ्या. ठीक आहे. देन डिराइव्ह क्वांटिटीज अँड युनिट. डिराइव्ह क्वांटिटी, आता फंडामेंटल क्वांटिटी तर माहिती आहे आपल्याला की द क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड्स. डिराइव्ह क्वांटिटी, तर डिराइव्ह क्वांटिटी काय आहे की ही डिपेंड्स the quantity which depends on the fundamental quantity for their measurement, that is called as a derived quantity. As its name suggests, derived म्हणजे काय, it comes from somewhere, है ना. derived म्हणजे काय की कुठून तरी आलेली आहे, कुठून तरी म्हणजे कुठनं, it comes from the fundamental quantity. Okay, and there are large number of derived quantity, खूप साऱ्या derived quantity आहेत. तर जसं एरिया आहे, एरियाला आपण कसा फॉर्म्युला लिहू किंवा कसं एक्सप्रेस करू, लेंथ इंटू ब्रेथ है ना, लेंथ इंटू ब्रेथ. ब्रेथ इज अगेन एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ लेंथ, म्हणजे लेंथ काय आहे, इट इज द फंडामेंटल क्वांटिटी अँड एरिया डिपेंड्स ऑन दॅट फंडामेंटल क्वांटिटी. वॉल्यूम, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट किंवा एरिया इंटू हाईट, इट अगेन डिपेंड्स ऑन द लेंथ. डेन्सिटी, मास पर युनिट वॉल्यूम है ना. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, मास पर युनिट व्हॉल्यूम. कळताय ना बेटा मी काय सांगते ना, समजताय ना. ओके, मास पर युनिट व्हॉल्यूम. तर मास, आता त्याचं आपल्याला युनिट्स लिहायचं आहे, मास केजी आणि व्हॉल्यूम. आता हे बघा इथे मिस्टेक झालेली आहे, m⁻³ पाहिजे है ना. व्हॉल्यूम किती कसं रिप्रेझेंट करतो आपण, m³ एरिया m², व्हॉल्यूम एन क्यू. तर इथे व्हॉल्यूम आलेला आहे तर इथे काय पाहिजे, किलोग्राम अपॉन एन क्यू. म्हणजे जेव्हा आपण त्याला डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर शिफ्ट करतो ते इट बिकम्स मायनस m⁻³ ओके. वेलॉसिटी इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट वन. हे खूपदा विचारलेलं आहे. वेलॉसिटी इज नथिंग बट अ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट कशात मेजर करतो आपण, लाईनमध्ये. सो युनिट मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड किंवा मग आपण त्याला न्यूमरेटरमध्ये शिफ्ट केलं m⁻⁻². ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी अपॉन टाइम, मीटर पर सेकंड स्क्वेअर. फोर्स,
मास इंटू ॲसेलरेशन. मास इंटू ॲसेलरेशन. मास कशामध्ये रिप्रेझेंट करतो आपण? kg. ॲसेलरेशन तर आपण आत्ताच काढलं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे फोर्सचं युनिट काय झालं? किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हे समजा आपल्याला लिहायचं नसेल तर कंबाईनली इट इज कॉल्ड ॲज अ न्यूटन. न्यूटन इट इज द युनिट ऑफ फोर्स. हेच आपण यूज करतो. नंतर प्रेशर, फोर्स पर युनिट एरिया, ते युनिट लिहिलं आपण. एनर्जी, फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्सचं आपल्याला माहितीच आहे, डिस्टन्स ॲड केलं म्हणजे न्यूटन मीटर आपण लिहू शकतो तिथे. पॉवर, वर्क अपॉन टाइम है ना. एनर्जीचं युनिट वर्क, जूल. एनर्जी अँड वर्क दॅट इज द सेम, जूल पर सेकंड. लिनियर मोमेंटम, मास इंटू वेलॉसिटी. देन सरफेस टेन्शन, फोर्स पर युनिट लेंथ. असे खूप साऱ्या डिराईव्ह क्वांटिटी ज्या आहेत त्या आपल्याकडे आहेत. त्यानंतर अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर ॲसेलरेशन, मुवमेंट ऑफ फोर्स, इम्पल्स फ्रिक्वेन्सी, या सगळ्या ज्या आहेत त्या काय आहेत? डिराईव्ह क्वांटिटीज अँड देअर डिराईव्ह युनिट्स. आता याच्यामध्ये अजून एक तुम्हाला टॉपिक आहे डायमेन्शन्स. तर तो डायमेन्शन्स मी आज घेतलेला नाही आहे कारण त्याला अख्खा एक पिरियड लागतो. तर या सगळ्या ज्या क्वांटिटीज आहेत, फंडामेंटल क्वांटिटी, डिराईव्ह क्वांटिटी, याचं डायमेन्शन्स आपल्याला काढायचं असतं. डायमेन्शन इज नथिंग बट द पॉवर ऑफ 10. त्याच्या फॉर्ममध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं असतं. तर जेव्हा केव्हा पॉसिबल होईल तेव्हा मी डायमेन्शनवर पण तुमचं एक लेक्चर घेईन. तर या सगळ्या डिराईव्ह क्वांटिटीज आहेत. ओके. आता इथे अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर अँग्युलर ॲसेलरेशन आणि आधी पण आपण वेलॉसिटी ॲसेलरेशन बघितलं. तर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? पहिल्या ज्या स्लाइडवर बघितलं आपण तिथे वेलॉसिटी ॲसेलरेशन बघितलं आणि इथे अँग्युलर वेलॉसिटी अँग्युलर ॲसेलरेशन आहे. तर याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? येस, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी? जसं आपण वेलॉसिटी, पहिली वेलॉसिटी जी व्हेरी गुड, पहिली वेलॉसिटी जी कन्सिडर केली होती दॅट इज वी कन्सिडर द लिनियर मोशन आहे ना, स्ट्रेट लाईन. तर त्याच्यावर जे मोशन होतं, ज्याच्यावर जे वेलॉसिटी ॲसेलरेशन मिळते आपल्याला, दॅट इज द वेलॉसिटी. लिनियर वेलॉसिटी म्हणू शकतो आपण त्याला, किंवा सिम्पली वेलॉसिटी अँड ॲसेलरेशन. आता हे जे अँग्युलर आहे तर इन टर्म्स ऑफ सर्क्युलर मोशन आहे ना. सर्क्युलर मोशनमध्ये जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट व्हेरी गुड, रोटेशनल मोशन, सर्क्युलर मोशन, त्याच्या टर्म्समध्ये आपण जे डिफाईन करतो दॅट इज नथिंग बट द अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲसेलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. तर त्याचं युनिट जे असतं अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं रेडियन, आणि रेडियन वेलॉसिटी रेडियन पर सेकंड, ॲसेलरेशन रेडियन पर सेकंड स्क्वेअर, असं त्याचं युनिट असं डिफाईन केलं जातं. आता या ज्या दोन आहेत, आता या डिराईव्ह क्वांटिटी बघितल्या आपण, फंडामेंटल क्वांटिटी बघितल्या. आता या दोन ज्या आहेत दॅट इज द सप्लिमेंटरी क्वांटिटी. सप्लिमेंटरी क्वांटिटी इन्व्हॉल्व टू क्वांटिटीज दॅट इज प्लेन अँगल अँड द सॉलिड अँगल. या दोन नवीन थोड्या आपल्यासाठी असेल. प्लेन अँगल, जसं आपण एक सर्कल कन्सिडर केला आणि त्यामध्ये सेंटर ऑफ द सर्कल असा एक कोन डिस्क्राईब केला, तर आर्क अपॉन रेडियस त्याला आपण डिफाईन करतो. तर दॅट इज द प्लेन अँगल. आणि सॉलिड अँगल म्हणजे काय, की जसं कोन असतो आहे ना, सॉलिड बड्डे कोन माहिती आहे ना. तर बड्डे कोनमध्ये जो अँगल डिस्क्राईब होतो दॅट इज नथिंग बट द सॉलिड अँगल. सो प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल दीज आर द सप्लिमेंटरी क्वांटिटीज. आता बघा लक्षात कसं ठेवायचं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7 फंडामेंटल क्वांटिटी लक्षात ठेवायचे, त्याचे युनिट्स, आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी त्याचे युनिट्स, ते ऑटोमॅटिक येऊन जातात. एवढं लक्षात ठेवलं की यांना सोडून बाकीचे जेवढे पण क्वांटिटीज आहेत दॅट इज डिराईव्ह क्वांटिटी. राहील लक्षात? 7 फंडामेंटल क्वांटिटी, 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी, एवढं सोडलं की बाकी सगळे जे आहेत दॅट इज द डिराईव्ह क्वांटिटी. कारण क्वेश्चन विचारतात तुम्हाला, अशा क्वांटिटीज दिलेल्या असतात आणि आयडेंटिफाय द डिराईव्ह क्वांटिटी, आयडेंटिफाय द फंडामेंटल युनिट्स, याच्यावर क्वेश्चन असतो. ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्हाला हे इझी झालं ओळखायला. जिथे कुठे अभ्यास करत असाल तरी तिथे एक चार्ट लावून ठेवून द्यायचा फंडामेंटल क्वांटिटीचा, 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी तर तुम्हाला माहितीच आहे. बाकी सगळ्या ज्या आहेत त्या डिराईव्ह क्वांटिटी, त्याचे डिराईव्ह सगळे या डिराईव्ह क्वांटिटी जे आहेत त्या प्रश्न कुठं डिराईव्ह झालेलं आहे, फंडामेंटल क्वांटिटी असतात. ओके. ठीक आहे.
आता आपल्याला माहिती आहे की जे आपण जे ऑब्झर्वेशन करतो तर लहान मोठ्या सगळ्याच गोष्टीचं ऑब्झर्वेशन करतो, छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्यापासनं. म्हणजे फिजिकल वर्ल्डमध्ये आपल्याला जे काही दिसतं तर त्याचं मेजरमेंट आपण करत असतो, है ना. तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला जसं मायक्रो स्केलवर जाऊन आपण अभ्यास केला, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, त्याचं मेजरमेंट करायचं आहे आपल्याला. तर वी हॅव टू स्टडी इन अ मायक्रो लेवल, मायक्रो रेंज. अँड ऑन द अदर हँड इफ वी हॅव टू स्टडी ऑन द ॲस्ट्रॉनॉमिकल स्केल, लार्ज स्केलवर जाऊन आपल्याला जेव्हा अभ्यास करायचा आहे की डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट, मास ऑफ द प्लॅनेट, लाईट इयर, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, यावर जेव्हा स्टडी करायची आहे तेव्हा आपल्याला वी हॅव टू यूज द लार्ज अमाऊंट ऑफ युनिट ऑर मॅग्निट्यूड. तर रेंजिंग फ्रॉम स्मॉल क्वांटिटी टू द लार्ज क्वांटिटी आपल्याला जे व्हेरिएशन्स आहेत फिजिकल क्वांटिटीचं ते व्हॅरी होत जातं. तर अकॉर्डिंग टू दॅट देर आर डिफरंट प्रेफिक्सेस विच वी हॅव टू यूज फॉर द कन्व्हिनियंट. जसं आता मायक्रो, मिली म्हटलं म्हणजे 10⁻⁻, त्याच्यापेक्षा लहान वस्तू असेल तर 10⁻⁻, अजून लहान असेल 10⁻⁹, अजून लहान असेल तर अशा या सगळ्या ज्या आहेत या सगळ्या लहान होत गेलेल्या वस्तू आहेत, है ना, ऑब्जेक्ट्स आहेत. हे काय आहे, इट इज द पॉवर ऑफ निगेटिव्ह पॉवर ऑफ 10. जे छोटे होत गेलेल्या मायक्रो लेवलच्या ज्या ऑब्जेक्ट्स आपण कन्सिडर करतो, जे मायक्रोस्कोपनी, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप त्यांनी आपण फोकस करतो त्या सगळ्या रेंजच्या वस्तू. आणि फ्रॉम दिस टू अप्पर साईड ऑन द अदर हँड म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल स्केलपर्यंत जेव्हा आपण कन्सिडर करतो तो दिस इज वॅरीज फ्रॉम दिस लेवल, है ना. जसं किलो म्हणजे 10⁻³ मेगा 10⁻⁶, गिगा 10⁻⁹, असं वाढत ॲस्ट्रॉनॉमिकल जे रेंज आहे तिथपर्यंत आपण पोहोचलेलं आहे. ठीक आहे. आता हे पण तुम्हाला याच्यामध्ये आहे ते क्वेश्चन विचारतात त्याच्यामध्ये, तर हे पण तुम्ही नीट लक्षपूर्वक बघून घ्या. आणि हे PDF जे आहे ते तुम्हाला सेंड करून देईल, तर तुम्हाला ते व्यवस्थित बघता येईल. ओके. आता काही क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला इथे सॉल्व करायचे आहे. ठीक आहे. पहिला क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट युनिट फॉर द वेलोसिटी. कोणतं आहे ऑप्शन दिलेला आहे ABCD, ABCD. कोणता आहे? C आहे, A आहे. अजून कोणता आन्सर? C. अजून वेलोसिटी म्हणजे काय? कसं वेलोसिटी? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट कशात मेजर करतो? मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. हे आन्सर बरोबर आहे ना? ओके. देन सेकंड वन, 1/86400 part of a solar day is in 20th century is nothing but the 1 hour, 1 minute, 1 second and 0.1 second. 1 second. 1 second is the correct answer. How you calculate? 86400 जो है वो सेकंड्स है, 365 के डेज के सेकंड. व्हेरी गुड. बघा, सोलर डे म्हणजे काय की ड्युरेशन ऑफ 24 आवर्स म्हणजे रोटेशन ऑफ अर्थ अराउंड इट्स सन, है ना. तर ते ड्युरेशन किती असतं? वन मून टू नेक्स्ट मून म्हणजे 24 आवर्सचं असतं. 24 आवर्सला आपल्याला काय कन्वर्ट करायचं आहे? सेकंड. तर 24 आवर्सला जेव्हा आपण पहिल्यांदा मिनिटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 24 × 60 हे झालं मिनिट. आता मिनिटला परत सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 24 × 60 किती येईल कॅल्क्युलेशन? 86400 सेकंड. Means one solar day is nothing but the 16400 second. Therefore, 1 second is equal to 1/86400 part of the solar day. Okay. So the correct answer is 1 second. Okay. Then next question. Which of the following is the unit of momentum? Momentum. आता कसं काढायला याचं मोमेंटमचं युनिट?
व्हेरी गुड. मास इंटू वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटी आपण काढलाय. तर मास कशामध्ये रिप्रेझेंट करतो आपण? केजी मध्ये. वेलॉसिटी मीटर पर सेकंड. पण आता इथे दिसतंय का आपल्याला कुठे? न्यूटन सेकंड. न्यूटन सेकंड इज द करेक्ट आन्सर. कसं काढलं? आता मास केजी आणि वेलोसिटी मीटर पर सेकंड. सेकंड ऊपर जाएगा वो वेरी गुड. सेकंड मतलब माइनस का पॉजिटिव हो जाएगा और वो न्यूटन केजी पर से वो जो है वो फोर्स आ जाएगा, वो न्यूटन हो जाएगा. फोर्स इनटू सेकंड टाइम दैट मींस मोमेंटम. व्हेरी गुड. समजलंय का तुम्हाला की करून दाखवू? करून दाखवू? करून दाखवू का? बाकी वरचे दोन समजलेले आहेत कसे करायचे आहे ते करायची गरज नाही आहे. देयर इज नो नीड टू सॉल्व टू प्रॉब्लेम्स. ओके, वी विल डिस्कस ऑल द. मैं पेंसिल लीजिएगा. बैक कैसे? हो रहा है नीचे में है पॉइंटर. पेन है वहाँ पे. हाँ नहीं, लेकिन स्मार्ट बोर्ड अगर यूज करना है तो ये वही. व्हाइट बोर्ड अगर यूज करना है तो उसी के ऊपर लिख सकते हो. ये को उसी के ऊपर. ओके, पेन से ठीक है. पेज. ओके, लिखो अभी. देखो, मोमेंटम इज नथिंग बट द मास इनटू, सॉरी, हम उसको हाँ बोर्ड ही लाना है ना मुझे. नहीं आप अपने उंगली से लिखिए उसके ऊपर आ जाता है ऊपर. हम उसका पेपर डालो वहाँ का पेन है ना. हाँ ये यहाँ ये का है. लिखो इससे. हाँ आई एम नॉट फैमिलियर विद दिस. ऐसे. ऐसे लिखो. हाँ ओके, पीछे वाला वाइट. हाँ ओके, थैंक यू वेरी मच. P, मोमेंटम. P इज इक्वल टू फोर्स इनटू मास इंटू वेलोसिटी. है ना. मोमेंटम काय आहे? मास इंटू वेलोसिटी. मासला आपण केजी आणि वेलोसिटीला मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड मध्ये लिहितो. आता इथे हे जे ऑप्शन दिलेले आहे ते कुठलंच नाही आहे. तर फर्स्ट न्यूटन दिलेलं आहे. तर न्यूटन इज नथिंग बट द युनिट ऑफ फोर्स. फोर्सचं युनिट आहे न्यूटन. तर न्यूटन that is the unit of force and that is equal to mass into acceleration. Mass into acceleration. Mass, that is unit of mass is kg and acceleration is meter per second. Meter per second. आता इथे सेकंड इंटू सेकंड असं आहे ना. आणि इथे बघा kg मीटर पर सेकंड आहे म्हणजे इथे एक s सेकंड जो आहे तो जास्त आहे. तर आपण याला इकडल्या साईडला नेऊ शकतो. न्यूटन इंटू सेकंड. इथे काय राहील? केजी मीटर पर सेकंड. केजी मीटर पर सेकंड म्हणजे हे वरचं जे मोमेंटम केजी मीटर पर सेकंड आणि न्यूटन इंटू सेकंड दॅट इज इक्वल टू केजी मीटर पर सेकंड सेम आहे. सो न्यूटन सेकंड इट इज द करेक्ट ऑप्शन. ओके, and the last problem is fever in typhoid is about 104 degrees Celsius. What will be the value in Kelvin? ओके, आता समजा आपल्याला जसं ताप असतो है ना. टायफॉइडचा ताप तो 104 डिग्री फॅरेनहाइट वगैरे. फॅरेनहाइट इट इज द युनिट ऑफ टेम्परेचर इन मेडिकल पर्पजेस है ना. डिग्री जे असते डिग्री सेल्सियस इट इज यूज इन द कमर्शियल पर्पजेस. केल्विन इट इज युनिट ऑफ टेम्परेचर. ओके, सर समजा आपल्याला इथे दिलेलं आहे फॅरेनहाइटची स्केल दिलेली आहे 104 डिग्री फॅरेनहाइट असं दिलेलं आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे? द व्हॅल्यू ऑफ व्हॉट विल बी व्हॅल्यू इन केल्विन. केल्विनची व्हॅल्यू विचारली. तर आता आपल्याला इथे फॅरेनहाइट आणि डिग्री सेल्सियसचे कन्व्हर्शन आहे. दॅट इज F-32 इंटू 5/9 इज इक्वल टू डिग्री सेल्सियस. F-32 इंटू 5/9 इज इक्वल टू डिग्री सेल्सियस. हे एक रिलेशन आहे फॅरेनहाइट आणि डिग्रीमध्ये. तर आता फॅरेनहाइट आपल्याला दिलेलं आहे 104. तर इथे आपण लिहू शकतो
की फॅरेनहाईट 104 मायनस 32 इंटू 5/9 दॅट इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस. इथे किती येईल हे 72 इंटू 5/9 इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस. 9 8 जा 72 8 इंटू 5 दॅट इज 40 डिग्री सेल्सिअस. 40 डिग्री सेल्सिअस हे झालं आपल्याला. आणि आपल्याला अजून एक कन्वर्शन माहिती आहे की 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 273 डिग्री केल्विन. तर आता 40 प्लस आता आपल्याला काय करायचं कन्वर्ट करायचं त्याला केल्विनमध्ये. तर 40 प्लस 273 दॅट इज नथिंग बट 313 केल्विन. समजलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे बेसिक क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करायचे आहे. ठीक आहे. आणि प्रॅक्टिस करायचे जे फॉर्म्युले सांगितलेले आहेत त्या सगळ्यांची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आणि तुम्ही सगळेजण व्यवस्थित कराल हे मला माहिती आहे. सो ऑल दी बेस्ट टू ऑल द स्टुडंट. सेममध्ये की फिफ्थ फोर्थ सेममध्ये आहे BSc. काय झालं बेटा? त्यांचे क्लास चालू झाले का मॅडमचे?